Hello, hello. This is the My Artifact episode number 2090. आजची तारीख आहे 13 नोव्हेंबर 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 10 वाजत आहे. जेव्हा मी ड्युटीवर होतो म्हणजे नागपूरला, तर मला प्रत्येक महिन्याला पेमेंट भेटायचा. माझा पेमेंट माझा कधी असा कटला नाही पेमेंट. म्हणजे कधी कधीच वगैरे, म्हणजे 2 वर्षातून शायद मी असं म्हणतो तर मला 2 वर्षातून मला किती 14,000 रुपये ओके पर मंथ. ओके, तर 14,000 इंटू 14,000 मला प्रत्येक महिन्याला भेटायचे. ओके, आणि शायद मला असं वाटतंय की एक दोनदाच माझे कधी पैसे कटले असेल. यस, 1-2 महिन्यामध्येच वगैरे माझे कधी पैसे कटले असेल. अदरवाईज माझे कधी पैसे कटले नाही. ओके, मला 14,000 भेटायचे आणि आय एम काइंड ऑफ सॅटिस्फाईड विथ इट. ऍक्च्युली कसं आहे की खूप साऱ्या लोकांना नाही का, म्हणजे पैसे जास्त भेटले तर खूप चांगलं वाटते. येस, म्हणजे मला पण चांगलं वाटते डेफिनेटली. येस, बट इट जस्ट लाईक दॅट की म्हणजे मी पण, म्हणजे मला पण वाटतं नाही म्हणजे माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे. का उद्देश का बोलून राहिलो मलाच नाही कळत आहे. कधी कधी मी काही पण बोलून देतो आणि काहीच कळत नाही. होळीवर आज काय झालं सेम गेल्या मी 4 दिवसापासून कंटिन्यू मी व्हिडिओला स्टॅबिलाइज करून राहिलोय. ओके, आता हे कसं, म्हणजे ऍक्च्युली काय झालं की जेव्हा मी रेकॉर्ड केलं गेलं तर तेव्हा मी गिम्बलनीच रेकॉर्ड केलं. येस, 60 FPS वर रेकॉर्ड केलं. दॅट इज रिअली गुड. येस, प्रॉब्लेम इज दॅट की गाडी खूप जास्त फास्ट चालवल्या गेली. त्यामुळे खूप जास्त जर्क आले फ्रेम मध्ये. कारण कसं आहे की गाडी जेवढे जास्त स्मूथ राहील, म्हणजे गाडी जेवढे जास्त स्लो राहील, तेवढे जर्क थोडे कमी राहील. येस, म्हणजे इट वॉज लाईक दॅट. आपण जेव्हा गाडी फास्ट चालवतो तेव्हा जर्क जास्त येतात. ऑल्सो एअर रेजिस्टन्स पण असतो. येस, कारण आपला जो मोबाईल आहे तो गिम्बलला बिलकुल फ्लॅट फेस करतो, तर त्यामुळे त्याला, आणि गिम्बलचं कामच आहे त्याला कंटिन्यू फ्लॅट ठेवणं. आणि ऑब्विसली कसं आहे की जेव्हा गाडी स्पीड मध्ये राहते, म्हणजे 40 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर पर आवर, तर तेव्हा विंड रेजिस्ट करतो, तर तेव्हा मोटरवर थोडे जास्त प्रेशर येते. ओके, बट त्यामुळे काय झालं की खूप जास्त जर्क झाले. युजली गिम्बलनी त्याचं काम तर केलंच आहे. येस, इट वॉज रिअली गुड, स्टॅबिलाइज वगैरे केलं. बट जे स्मूथ भेटते ना, म्हणजे जो स्मूथ ट्रान्झिशन म्हणजे स्मूथ मुवमेंट, कॅमेराची स्मूथ मुवमेंट असते ना, ते तेवढी नाही भेटली. तर यासाठी मी प्रीमियरवर वॉप स्टेबलाइज करून टाकलाय. प्रीमियरवर एक प्लगइन आहे, त्याचं नाव आहे वॉप स्टेबलाइज. ऍक्च्युली काय करतो की तो व्हिडिओला स्टेबल करतो. ओके, तर याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही तुमचे व्हिडिओ कसे आडवे तिडवे तुम्ही कसे रेकॉर्ड करा, हँड हेल्ड रेकॉर्ड करा आणि मग वॉप स्टेबलाइज तुमचे व्हिडिओ फुटेज स्टेबल करेल. नो, इट वॉज डेफिनेटली नॉट. असं नसते. कसं आहे की समजा तुला वॉप स्टेबलाइज करायचंच आहे, तर ऑब्विसली प्रोडक्शनवर डिपेंड करते का तुम्ही कसं शूट केलंय. ओके, युजली आय प्रेफर की समज जर तुम्ही हँड हेल्ड शूट करत आहे,
आणि तुम्ही तुमच्या हँडल शूट केलाय, बट तुम्ही खूप प्रयत्न केला की जर्क्स नाही आले पाहिजे. तुम्ही खूप कॉशियसली तुम्ही कॅमेरा हँडल केला प्रॉपरली, बरोबर. ओके. तुम्ही तुमचे जे हँड लॉक केले. ऍक्च्युली कसं आहे की जेव्हा हँड हेल्ड शूट करायसाठी पण एक टेक्निक आहे. या असं शूट नाही करता येत. ऍक्च्युली कसं आहे की जो कॅमेरा आहे तो क्लोज टू आपल्या छातीच्या खूप जास्त जवळ ठेवावा लागते. ओके. हात बिलकुल बेंड करावा लागतो. ओके. आणि समजा जर आपल्याला कॅमेराची पॅनिंग करायची आहे, पॅनिंग म्हणजे फ्रॉम ऍक्सिसच्या अराउंडच हलकसं घुमायचं आहे, तर फुल बॉडी घुमावं लागते. टिल्टअप करायचं आहे तर फुल बॉडीला टिल्टअप करायचं. ओके. मूव्ह करायचं आहे म्हणजे जस्ट डॉली करायचं आहे, तर अशा वेळेस तू जस्ट कॅमेराचाच ठेव आणि बस मूव्ह कर. या चालायचं असेल ना तरी असं सिम्पल वॉक नाही करता येत. या ऍक्च्युली जस्ट बेंड ओव्हर आणि जस्ट असं वॉक करावं लागते. त्यामुळे काय होतात की जेव्हा आपण चालतो ना तेव्हा लिटिल बिट ऑफ असे जर्क्स येतात, तर ते जर्क्स आपण नॉर्मल वॉकिंग मध्ये येतात, ते नाही आले पाहिजे. यासाठी नाही का थोडस बेंड होऊन असं चालावं लागते. ओके. सो मच टेक्निक. समजा तुम्ही या साऱ्या टेक्निक फॉलो करून तुम्ही सगळं शूट केलं, इट वॉज, आणि तरीही लिटिल बिट ऑफ जर्क येतातच, कारण ह्युमन हँड आहे, थोडेसे जर्क येतातच. तर अशा वेळेस तुम्ही वॉप स्टेबलाइज करा, तर तेव्हा तुमचे ट्रान्झिशन चांगले स्मूथ येईल. तरी पण स्मूथ येण्यासाठी नाही का तुम्ही तुमचं जे व्हिडिओ फ्रेम आहे ते आहे 60 FPS वर ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमचा वॉप स्टेबलाइज अजून चांगलं जबरदस्त येईल. बट कसं आहे की जेव्हा प्रोडक्शनची रिक्वायरमेंट आहे 24 FPS आणि तुम्ही 60 FPS वर रेकॉर्ड करताय, तर तेव्हा कसं या ऍक्च्युअली मग तेव्हा काय करायचं की युजली आपली जी टाइमलाईन आहे ती 24 FPS ची आहे. ओके. सो जर आपण त्याला 60 FPS ची क्लिप आणली, तर 60 FPS ची क्लिप आणल्यावर तो 24 FPS मध्ये कन्वर्ट करतो. या युजली इट वॉज कन्वर्टच करून टाकतो. या आणि दॅट इज नॉट कूल. या तर अशा वेळेस काय करायचं, या जे 60 FPS वाले जे क्लिप आहे त्याला दुसरा प्रोजेक्ट म्हणजे प्रीमियरचा एक वेगळा प्रोजेक्ट ओपन करायचा आणि त्याच्यामध्ये ते क्लिप आणायची, त्याला वॉप स्टेबलाइज करायचं, त्याला एक्सपोर्ट करायचा 24 FPS मध्ये. ओके. आता एक्सपोर्ट केल्यानंतर ती फाईल आपल्या जो मेन प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा. अशा वेने होऊ शकते. येस. सो माझ्या ह्याच्यात प्रॉब्लेम काय झालाय की मी सगळं शूट तर केलं, येस, बट जर्क आले खूप जास्त. या आणि त्यामुळे कसं आहे की मला आता ते वॉप स्टेबलाइज खूप जास्त वेळ लागतो. व्हाय? कारण युजली 60 FPS म्हणलं ना ते इट वॉज टू मच. या म्हणजे माझे जे क्लिप आहे ते ऑलमोस्ट 45 किंवा 50 मिनिट म्हणजे 50 मिनिटाची वेळ आहे. आणि 50 मिनिटामध्ये किती सेकंद असतात, आता काउंट करतो किती सेकंद असतात, आणि त्या एका सेकंद मध्ये 60 FPS म्हणजे ऑलमोस्ट करीब मला 1 लाख 1 लाख ते 1.5 लाख फ्रेम्स आहे त्याला स्टॅबिलाइज करायचं आहे. या सो इट टेक्स अ टाइम. या आणि युजली कसं आहे की माझा सिस्टीम आहे 4 GB रॅम, तर अशा वेळेस मला एकाच दमात पूर्ण लावता येत नाही. समजा जर मी लावलं तर माझा सिस्टीम क्रॅश होऊन जाईल. येस. इवन माझे प्रीमियर क्रॅश होऊन जाईल किंवा फाईल सेव्ह करता येईल. सो मच थिंग. या सो इट वॉज लाईक दॅट. स्टार्टिंगला विचार केला होता की चला आपण कशाप्रमाणे करायचं. येस. सो म्हणजे जेवढे काय मी रेकॉर्ड केलं आहे ते हार्डली 15 मिनिट किंवा 20 मिनिट, 15 ते 20 मिनिटाची एक एक क्लिप आहे. ओके. तर अशा वेळेस काय केलं मी की ते क्लिप आणायची. ओके. त्याला जस्ट वॉप स्टेबलाइज करायचं आणि जस्ट एक्सपोर्ट करायचं. काहीच नाही, ना ग्रेडिंग करायची, ना ना साऊंड इफेक्ट, कुछ भी नाही, जस्ट ओके सिम्पल आणायचं. कारण आपण याला पहिले वॉप स्टेबलाइज करत आहे. येस. कारण कसं आहे की जेव्हा वॉप स्टेबलाइज करतो तेव्हा सिस्टीम खूप हाय प्रोसेसरवर काम करतो, हाय कम्प्युटिंग पॉवर घेतो तो. ओके. अशा वेळेस तुम्ही दुसरं काम काहीच करू शकत नाही. डेफिनेटली नॉट. या इवन तुमचा विंडोज एक्सप्लोरर सुद्धा ओपन व्हायला इतका वेळ घेतो की बहुत जास्त. इवन आता माझं कसं आहे की माझे स्पेसिफिकेशन बहुतच कमी आहे. इवन मी ग्राफिक्स नाही आहे माझ्यापाशी, युजली सॉफ्टवेअर वरच मी रेंडर मारून राहिलोय. तर विचार कर हाऊ किती भयानक परिस्थिती आहे माझी. येस. आणि त्यातही माझी 4 GB रॅम आणि
4 GB रॅम आहे आणि त्याच्यानंतर इंटेल i5 6th जनरेशन प्रोसेसर आहे. तर त्यामुळे डूड इट वॉज रिअली लॉंग. या तर माझा दिवसभराचा रेट आहे ते म्हणजे ऑलमोस्ट करीब एका दिवसामध्ये मी एक व्हिडिओ क्लिप तरी रेंडर करून कम्प्लीट करत आहे. ओके. थोडासा लागतो वेळ, कधी कधी 1 ते 1.5 दिवस लागतो कधी कधी. येस. बट नाही, 1.5 दिवस जास्त पेक्षा असेल नाही, एका दिवसात एक क्लिप तर होऊन जात आहे. ओके. सो ऑलमोस्ट मी करीब माझं 90% काम खतम झालंय. या आज एक शेवटली क्लिप आहे, त्याला बाकी आहे. ती थोडी जास्त मोठी नाही आहे, ती हार्डली 10 मिनिटाची आहे. बट तरी त्याला पूर्ण दिवस लागेल शायद, असं मला वाटते. ओके. सो बट वॉप स्टेबलाइज केल्यानंतर जे फुटेजेस येतात इट वॉज रिअली स्मूथ. इतके स्मूथ येतात की बहुतच मस्त. या असं वाटतच नाही की मोबाईलनी शूट केला आहे. या कारण इतके स्मूथ ट्रान्झिशन आहे ना की बहुतच जास्त. येस. ऑल्सो वन थिंग इज दॅट की मी जे शूट केलं आहे ते 1080 60 FPS वर केलंय. ओके. आणि कसं आहे की मला याला नाही का 1080 60 FPS वरच युट्यूबवर अपलोड करायचं. आय कॅन डू दॅट. या बट जेव्हा मी रेकॉर्ड केलं आहे ते मी माझ्या मोबाईलने रेकॉर्ड केलं आहे. आणि मोबाईलने रेकॉर्ड केल्यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे की याच्यामध्ये एनडी फिल्टर नाही वापरता येत. आता एनडी फिल्टर काय असतो की जेव्हा तुम्ही डे लाईटवर जेव्हा शूट करता तर तेव्हा काय होते की जेव्हा सनचे जे म्हणजे जर कोणत्या ऑब्जेक्टवर सनरेज पडून राहिले, ओके, तर तो खूप जास्त ब्राईट पडतो. म्हणजे सांगून एका व्हाईट बिल्डिंगवर सनलाईट पडून राहिला तर तो व्हाईट बिल्डिंग इतकी जास्त ब्राईट दिसते की खूपच जास्त. या सो इट वॉज लाईक दॅट. समजा जर अँडी फिल्टर असेल ना तर काय करतो की तो जे अति जास्त एक्सपोज करण्याचे ऑब्जेक्ट आहे ना त्याला हलकासा कमी करतो. इवन क्लाउडचा पण कलर एकदम ओव्हर एक्सपोज होऊन जाते. तर अशा वेळेस पण तुम्ही आता मी जे शूट केलंय ते सगळं ऑटोमॅटिक वर आहे. मी आणि जर माझ्याच्यात मॅन्युअल मोड तर आहेच नाही ऑब्विसली. तर जेवढं काही शूट झालं ते ऑटोमॅटिक वर शूट झालं. ओके. पण समजा जर माझ्यापाशी एनडी फिल्टर असता तर कलर अजून जास्त विविड झाले असते. यस. बट डूड, तू मोबाईलने शूट केला, ट्रस्ट मी, तुझ्यापाशी या सर्व गोष्टी नाही आहे. या सो तर मला वाटते जे तुझ्यापाशी आहे त्याच्यामध्ये तू जे काम केलं इट वॉज रिअली गुड. या पोस्ट मध्ये आपण याच्यावर काही करू शकतो का? वेल, पोस्ट मध्ये या फ्रेम बाय फ्रेम काम करावं लागेल. बट आय एम नॉट सेईंग इज दॅट, कारण 1.5 लाख फ्रेम समज जर म्हणलं गेलं तर इट वॉज टू मच. या आणि त्याच्यावर किती ऑब्जेक्ट वर आपण काम करणार आहे. इट वॉज रिअली बहुत जास्त टाइम कन्झ्युम होईल. तर बेटर आहे आपण जस्ट HSL कर्व वर जाऊ आणि कलर करेक्शन आपण हायर प्रायोरिटीवर ठेवू, जेणेकरून तो कलर पकडेल. म्हणजे बिल्डिंगचा जो कलर आहे त्याला पकडेल, व्हाईट कलर थोडासा इलिमिनेट करेल आणि त्यामुळे कलर पॉपअप करेल. या म्हणजे ते दिसायला थोडं चांगलं दिसतात. बट आय एम नॉट रिअली रेकमेंड इज दिस काइंड ऑफ लाईक दॅट. कारण काय होते की युजली आपण जे नेकेड आईजने जे कलर बघतो ते इतके जास्त कलरफुल नाही राहत. ओके. समज जर कारण नेकेड आयनी ग्रीन आपल्याला ग्रीन दिसतो, बट याच्यामध्ये लिटिल बिट ऑफ हलकासा डार्क असतो किंवा हलकासा मळकट कलर असतो. या बट समज जर आपण याला HSL मधून आपण हायर प्रायोरिटीवर कलर ठेवले, त्यामुळे काय होते की कलर एकदम पॉपअप होतात, बहुत जास्त पॉपअप होतात. आणि त्यामुळे काय होते की इट वॉज रिअली अनरिअलिस्टिक टू बिलीव्ह होऊन जाते. या बट कसं आहे की माझे जे शॉर्ट्स आहेत ते मोस्टली सगळेचे सगळे मुव्हिंग शॉट आहेत. ऑब्विसली इट वॉज रिअली गुड. या पण आय एम नॉट सेईंग इज दॅट की यांनी अजून जास्त प्रॉब्लेम होईल, कारण जेवढे जास्त कलर दिसेल तेवढे रिच प्रोडक्शन व्हॅल्यू राहील. म्हणजे तेवढं चांगलं दिसेल. यस. म्हणजे सो नाही, माझं तर तेच आहे. म्हणजे दुसरं काही आहेच नाही ना. या म्हणजे मी काही कलर ग्रेड तर करून नाही राहिला. कलर ग्रेड म्हणजे काय असतं की याच्यामध्ये नाही का तुम्ही स्पेसिफिक लुक देता, पण मला कलर ग्रेडिंग नाही करायचं. मला एक प्रकारे जस्ट कलरला पॉपअप करायचं, दॅट्स इट. सो त्याच्यामुळे माझे व्हाईट कलर थोडासा हलकासा कमी होईल. आणि येस,
मला याच्यामध्ये स्पेशली साऊंड डिझायनिंग मध्ये काम करायचं आहे. येस, मी अगोदर साऊंड डिझायनिंग मध्ये बिलकुलच काम केलं नाही. युजली अगोदरचे माझे जेवढे काही व्हिडिओज आहे ते जस्ट सिंगल ऑडिओ फ्रेमवर मी रेंडर केले आहे आणि एक्सपोर्ट मारले आहे. सो साऊंड डिझायनिंगचं माझ्यापाशी काहीच ज्ञान नाही आहे. या तर मला याच्यामध्ये साऊंड डिझायनिंग करायचं आहे. साऊंड डिझायनिंग म्हणजे काय असते की समोरून एखादी व्हेकल येत आहे तर त्याचा आवाज आपल्याला हे करायचा आहे. या वन थिंग इज दॅट की जेव्हा मी शूट केलं तेव्हा मी ऑडिओचा म्हणजे मोबाईल मधून जे ऑडिओ होतात त्यांनी शूट केला आहे. तर प्रॉब्लेम काय झाला आहे की त्याच्यामध्ये आवाज बहुतच जास्त म्हणजे नॉईस खूप जास्त आहे. म्हणजे विंडचा जो नॉईस आहे ना तो बहुतच जास्त आहे. आता व्हाय इज दिस थिंग काइंड ऑफ लाईक दॅट? कारण आपले मोबाईलचे जे माइक्स असतात ते कंडेन्सर माइक्स असतात. ओके, हे जे माइक्स असतात मोबाईलमध्ये जे माइक्स आहेत ते युजली असे बनवले असतात जे जे ऑब्जेक्ट म्हणजे जो आवाज त्याला रेकॉर्ड करायचा आहे त्याच्यामध्ये विंड सर्वात जास्त कमी राहील. ओके, आणि त्याच्यानंतर जो आवाज रेकॉर्ड करायचा आहे तो खूप जास्त क्लोज टू सब्जेक्ट राहील म्हणजे जेणेकरून तो नॉईस कॅन्सल करेल. या युजली कसं आहे की मोबाईलमध्ये नॉईस कॅन्सलेशन असतात त्यामुळे काय बाहेरचा जो नॉईस आहे ते कॅन्सल करतो. या बट हे केव्हा होते पॉसिबल? जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टच्या खूप जास्त क्लोजली आहे. म्हणजे बघ, म्हणजे आता मी जे रेकॉर्ड करत आहे तर माझा हा जो मोबाईल आहे हा मोबाईल माझ्या माउथच्या हार्डली 10 इंच किंवा 15 इंचच्या डिस्टन्सवर आहे. ओके, म्हणजे मानून घे हार्डली 15 ते 20 सेंटीमीटरच्या डिस्टन्सवर आहे. ओके, तर यामुळे काय आहे की जो रेकॉर्डर आहे त्याची फर्स्ट प्रायोरिटी काय असते की माझ्या तोंडातून असलेले जे डेसिबल व्हॉइसेस आहे त्याला कॅप्चर करणं आणि बाकीचे जे आवाज आहे त्याला डिस्ट्रॅक्ट करणं किंवा त्याला कॅन्सल करणं हे त्याचं काम आहे. बिकॉज ऑफ दॅट, कारण त्यांनी पकडलं आहे की जो मेन ट्रॅक आहे, जो पायलट ट्रॅक आहे तो माझा माउथ आहे तो त्यालाच पकडतो. हे मोबाईल मध्ये आहे. ओके, कंडेन्सर मध्ये पण सेम असंच असते. येस, बट कंडेन्सर मध्ये थोडंसं ऍडव्हान्स असते. ओके, बरोबर. आपण पहिले मोबाईलवर येऊ. ओके, सो जेव्हा आता मी जे रेकॉर्ड करतोय त्याच्यामध्ये कसा आवाज तुम्हाला काफी क्लिअर येत असेल. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की जो रेकॉर्डर आहे ना तो माझ्या आवाजाला प्रायोरिटी देतो आणि माझा आवाज रेकॉर्ड करतो. राईट, बट जेव्हा व्हेरिएबल आवाज असतात तेव्हा तेव्हा जो रेकॉर्डर आहे काइंड ऑफ कन्फ्यूज आणि त्याला कळतच नाही की तेव्हा काय करायचं. तर तेव्हा तो नाही का त्याच्या आसपास अराउंड असलेल्या साऱ्याच गोष्टी तो रेकॉर्ड करून घेतो. कारण त्याच्यापाशी कोणता पायलट ट्रॅकच नसतो. म्हणजे म्हणजे मानून घे की समजा जर मी भर ट्रॅफिक मध्ये रेकॉर्डिंग करत आहे तर अशा वेळेस तो ट्रॅफिक मध्ये असलेले सगळेच आवाज रेकॉर्ड करतो. म्हणजे ऑटोचा आवाज, बसचा आवाज, लोक बोलत आहे त्याचा आवाज वगैरे. आता सगळेच आवाज कुठपर्यंत रेकॉर्ड करतो? हे रेकॉर्ड करतो रेकॉर्डर पासून हार्डली 1 फीट किंवा 2 फीट. ओके, मॅक्स टू हे 10 फीटच्या डिस्टन्स पर्यंत असलेले जेवढे काही आवाज आहे ना तो सगळे काही रेकॉर्ड करतो. इव्हन विंड पण रेकॉर्ड करतो. या आता कधी कधी काय आहे की सेम काय होते की जेव्हा विंड आहे ना ते युजली मोबाईल थ्रू खूप जास्त पास ऑन होत आहे. कारण विंड आहे ते बहुत जास्त असते या म्हणजे एअरचा. राईट, म्हणजे जेव्हा तुम्ही मोबाईलनी जर मोबाईल हार्डली 30 किंवा 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने समजा जात असेल तर युजली सम अमाऊंट ऑफ विंड तुमच्या मोबाईलवर स्ट्राईक होतो, म्हणजे रेकॉर्डरवर स्ट्राईक होतो. तर अशा वेळेस काय होते की रेकॉर्डरला असं वाटते की विंडचा आवाज रेकॉर्ड करायला पाहिजे बा. म्हणजे तो म्हणजे रेकॉर्डर त्यासाठी प्रायोरिटी काय असते की विंडला आपल्याला फोकस करायचं, तो विंडलाच फोकस करतो. या तर अशा वेळेस नाही का आवाज खूप जास्त नॉइझी होऊन जाते आणि बहुतच भयानक होऊन जाते. युजली माझ्या क्लिपमध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला आहे. या तर कंडेन्सर माईक का असतात? कंडेन्सर माईक पण याच्याचप्रमाणे काम करतात. बट याच्यामध्ये काय असते की एक प्रकारे एक वुलन कपडा लावला जातात याच्या आउटर सरफेसवर. याच्यामुळे काय होते, युजली तुम्ही बघितलंय की बूम माईक असतात ना, बूम माईक आहे ना त्याच्यावरती नाही का एक प्रकारे असं वुलनचा कपडा असतो. त्या वुलनचा कपडा काय असतो की तो एक प्रकार नाही का त्याच्यामध्ये खूप सारे असे फायब्रिक्स असतात जे आवाजाला नाही का आतमध्ये जाऊ देत नाही, ते डॅम्पर करतात एक प्रकारे, या रेजिस्ट करतात. या आणि त्यामुळे नाही का जो नॉईज कॅन्सलेशन अजून चांगल्याने हे होते आणि आवाज अजून जास्त फोकस होतो आणि तो आजूबाजूचे आवाज पकडतो इन्स्टेड ऑफ विंडचा आवाज. या सो अशा प्रमाणे कंडेन्सर माईक काम करतात.
आता युजली कसं आहे की माझ्यापाशी कंडेन्सर माईक आहे ना, या म्हणजे मी प्रयत्न केला होता विकत घेण्याचा, बट जो कंडेन्सर माईक आहे इट वॉज टू एक्सपेन्सिव्ह. नाही एवढा पण काय एक्सपेन्सिव्ह नाही, हार्डली 5-6 हजार रुपयाचा एक आहे. बट कसं आहे की कंडेन्सर माईक केव्हा काम म्हणजे केव्हा मला गरजेचं वाटते, जेव्हा मला नाही का अशाप्रमाणे स्ट्रीट व्ह्यू जेव्हा मी रेकॉर्ड करतो तेव्हाच मला कंडेन्सर माईकची गरज वाटते. अदर दॅन दॅट आय डोंट थिंक मला कंडेन्सर माईकची गरज आहे बा. बट ऍक्च्युली कसं आहे की ऑडिओ इज काइंड ऑफ लाईक अ 50% ऑफ युअर प्रोडक्शन व्हॅल्यू. या म्हणजे जेवढंच व्हिडिओ आहे तेवढंच ऑडिओ पण आहे. सो ऑब्व्हियसली ऑडिओला इम्पॉर्टन्स देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट? या म्हणजे या इम्पॉर्टंट आहे. तर मग मी काय करतो की जेवढे काही म्हणजे आता माझी स्ट्रॅटेजी काय राहणार आहे, आता या ऑडिओ क्लिपमध्ये मी साऊंड डिझायनिंग कशी काय करणार आहे. आता याच्यामध्ये मी पहिले काय करील की जे ऑडिओ लेअर आहे, ऑडिओ लेअरला ऑडिशनवर घेऊन जाईन. ॲडोबी ऑडिशन आहे एक सॉफ्टवेअर आहे जे ऑडिओवर काम करतं. ओके, याच्यावर नेल्यावर नाही का मी जे नॉईस आहे ना ते पूर्ण कमी करून टाकेन. आता जेव्हा मी नॉईस कमी करतो ना त्यामुळे तो डेसिबलची व्हॅल्यू पण कमी करून टाकतो. तर यामुळे काय होते की नॉईस तर कमी होऊन जाते, बट आजूबाजूचा आवाज आहे ना तो पण कमी होऊन जातो. या दॅट इज ओके फॉर मी. या तर अशा वेळेस मग मी म्हणजे ते चालेल मला. ओके, तर मग हिट अप्लाय करून टाकेल, ओके करून टाकेल. ओके, मग त्यानंतर जी ऑडिओ क्लिप बनली आहे त्या ऑडिओ क्लिपला 3 लेअर मध्ये कॉपी करेल. या म्हणजे प्रीमियरच्या 3 ट्रॅकवर तो कॉपी करेल, म्हणजे जेणेकरून नाही का जे आवाजाची इंटेन्सिटी आहे ती ट्रिपल लेअर अजून जास्त वाढेल. ओके, जेणेकरून माझा नॉईस पण कॅन्सल होऊन जाईल आणि माझं जे बाकीचे जे ट्रॅक्स आहे म्हणजे ट्रॅफिकचे आवाज आहे, त्यानंतर जो काही आवाज आहे तो पूर्ण रेकॉर्ड होऊन जाईल इन्स्टेड ऑफ विंड. म्हणजे विंडचा आवाजपेक्षा या साऱ्या गोष्टी रेकॉर्ड होऊन जाईल, म्हणजे या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जाईल. ओके, आणि मग त्याच्यानंतर मग काही ट्रॅक्स लावायचे आहे, म्हणजे युजली व्लॉगिंगचे जे ट्रॅक्स आहे ते ट्रॅक लावायचे आहे. युजली मी विचार करत आहे की फ्री कॉपीराईट ट्रॅक तेच लावायचे बा, कारण त्यामुळे काय होते की आपल्या ह्याच्या व्हिडिओवर कॉपीराईट येणार नाही. ओके, तर ते कॉपीराईट ठेवावं. बट त्याची जी ऑडिओची इंटेन्सिटी आहे ते थोडी कमी ठेवावं लागेल. ते शायद -10 किंवा -15 ठेवावं लागेल, जेणेकरून नाही का आवाज 0वर ठेवला तर अति जास्त येईल, तर मला थोडा आवाज कमी पण ठेवायचा, म्हणजे अँबियंट साऊंड पण त्यांना ऐकायला आला पाहिजे आणि ट्रॅक पण ऐकायला आला पाहिजे. ओके, सो यस, तर हा माझा प्लॅन आहे. येस, बट वन थिंग इज दॅट की हे प्लॅन अजून सक्सेसफुल नाही आहे. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की जो विंड नॉईस आहे तो बहुतच जास्त आहे. ट्रस्ट मी, इट वॉज रिअली, आणि खूप कठीण होऊन जाईल आपल्याला अँबियंट साऊंड आपल्याला बाहेर काढणं. ऑडिशन आपल्याला खूप थोडी जास्त मेहनत करावं लागेल की तिथे आपण कशाप्रमाणे ट्रॅक सेट करू. इट वॉज लिटिल बिट ऑफ टफ, बट कठीण नाही आहे. येस, आय कॅन डू इट. सो येस, तर तुला काय वाटतंय की हा किती वेळ लागेल याला बनण्यासाठी? ऍक्च्युली कसं आहे की माझा पुन्हा एक क्लिप बाकी, एक शेवटली क्लिप आहे. ओके, त्याला स्टेबलाइज करणं आहे. ओके, आता उद्या मला नाही का श्रेयसचा व्हिडिओ बनवायचा आहे. ओके, तो एक श्रेयसचा एक थोडासा इंटरव्ह्यूचा होता, तर आय डोंट थिंक त्याला जास्त वेळ लागेल बा. या बट ट्रस्ट मी, इट वॉज लाईक दॅट की त्याला ऑलमोस्ट करीब 12 वाजेपर्यंत त्याचं थोडंसं काम करावं लागेल. ओके, नंतर मग 12च्या नंतर मग आपली ते क्लिप आहे त्याला स्टेबलाइज करावं लागेल. ओके, ते उद्यापर्यंत कम्प्लीट होऊन जाईल. ओके, मग परवा माझ्यापाशी सगळे क्लिप येऊन जाईल. ओके ओके, 8च्या 8 हे क्लिप येऊन जाईल. ओके, त्या 8च्या 8 हे क्लिप आपल्या प्रीमियरवर टाकावं लागेल. ओके, पहिले त्याला कलरिंग करावं लागेल. ओके, फर्स्ट ऑफ ऑल पहिले कलरिंग करतो. ओके, देन त्याच्यानंतर मग कलरिंग नाही करत यार, कलरिंग केलं ना तर ऍक्च्युली कसं आहे की इट वॉज टू मच. फर्स्ट ऑफ ऑल आपण नाही का पहिले ऑडिओ हे करून घेऊ, कारण जेव्हा आपण ऑडिओवर काम करतो तेव्हा प्रीमियर इतकं जास्त रॅम खात नाही. ओके, आणि आपण खूप चांगल्याने काम करू शकतो. तर पहिले ऑडिओ ट्रॅक करू. यस, पहिले आपण सगळे नॉईस कॅन्सल करू अँड देन त्याच्यानंतर मग ट्रॅक डिसाईड करू आणि ट्रॅक लावू. ओके, आणि मला नाही वाटत त्याला जास्त वेळ लागते बा. यस, एकदा हे झालं की मग त्याच्यानंतर मग आपण रेंडर मारू सगळं. ओके, आणि रेंडर मारल्यानंतर मग आपण बघू असं मग कोणत्या ह्याच्यावर मग आपल्याला कुठे कट करायचं आहे, काय करायचं वगैरे वगैरे, ह्या साऱ्या गोष्टी आपण बघू आणि देन एक्सपोर्ट. येस, तर आय एम सेइंग इज दॅट की उद्याचा दिवस तर नाही, परवाचा दिवस तर नाही या, कारण परवाला जस्ट सुरुवात होईल. या तर आय एम सेइंग इज दॅट की नेरवा म्हणजे वॉज लाईक दॅट की 13, उद्याची 14 आहे.
15, 16ला होऊ शकते. पण प्रॉब्लेम असा आहे की 15 तारखेला मला शूटवर जायचं आहे. ओके, वाय? श्रेयसचा एक व्हिडिओ आहे, त्याला ऍक्च्युली जो मी श्रेयसचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये नाही का त्याला काही शॉर्ट्स आवडले नाही, त्याला वाटते की रिशूट करावं बा. या मी त्याला खूप कन्व्हिन्स केला की रिशूट नाही करावं बा, कारण रिशूट केलं इट वॉज म्हणजे आतापर्यंत आपण जेवढी मेहनत घेतली त्याचं काही राहणारच नाही. येस. सो आणि कसं आहे की मला वाटत आहे की तो मला खूप जास्त इझी घेऊन राहिलाय, म्हणजे त्याला असं वाटते की हा तर असाच पडू नये, आपल्याच कामासाठी बनलेला आहे, आपण याच्याकडूनच काम करून घ्यावं. तर आता मला वाटत नाही काय असं करावं बा. या म्हणजे कसं आहे की कधी नाही का, कधी कधी नाही का दुसऱ्यांच्या नजरेमध्ये आपली किंमत म्हणजे आपली व्हॅल्यू जेव्हा कमी होते ना, तेव्हा नाही का तो आपल्याला खूप जास्त कमी समजायला लागतो आणि त्यानंतर तो आपल्याकडून काम करून घेतो. या अशा वेळेस तू ट्राय टू अंडरस्टँड की बी अवेअर ऑफ दॅट. या बट समज जर मी अशा वेळेस मी थोडस माझा ऍटिट्यूड दाखवण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये नुकसान त्याचं तर आहेच. यस. पण माझं पण आहे. या माझं कसं आहे की मी याच्यावर 2 महिने लावले, 2 महिने मेहनत घेतली. या समज जर मी असं म्हणतो की समज जर तू काही कॉल करत नाही आणि मी आता कशाला कॉल करू वगैरे वगैरे ना, आता हे जे आहे यालाच हे कर, आणि समज जर समहाऊ वगैरे त्याला व्हिडिओ आवडला नाही आणि त्यांनी व्हिडिओ पब्लिशच केला नाही, तर त्याच्यामुळे काय होईल की आपलं नुकसान होईल. ओके. आणि 2 महिन्याची जेवढी काही मेहनत आहे ते पूर्ण नुकसान होऊन जाईल. या सो आय एम सेइंग इज दॅट की चलो ना, म्हणजे जास्त तर काम आहे ना. ओके, इट जस्ट लाईक जायचं आहे, शूट करायचं आहे आणि त्यानंतर छोटं म्हणजे हार्डली 10 ते 15 सेकंडच्या क्लिपसाठी जायचं आणि त्याच्यामध्ये टेक्स्ट अॅनिमेशन. सो दॅट नॉट टू मच. यस, इझिली होऊ शकते. सो यस. आणि ऑल्सो वन थिंग इज दॅट की आपण जे 2 महिने या श्रेयसच्या व्हिडिओवर लावले हे वेस्ट ऑफ टाइम नको समजू. यास, कारण याच्यापासून आपण बहुत एक्सपिरियन्स घेतला. या कारण प्रीमियरवर आपण टेक्स्ट एनिमेशन कशाप्रमाणे करायचं हे आपण याच्याच व्हिडिओमुळे शिकलोय. याच्या अगोदर आपण अशा प्रकारचे व्हिडिओ कधी बनवलेच नाही आणि आपल्याला काय आयडियाच नव्हती. बट याच्या प्रकारचे म्हणजे हे व्हिडिओ बनवून आपल्याला थोडीशी आयडिया आली, कल्पना आली. सो इट वॉज दॅट, काहीतरी नवीन शिकायला भेटलं. या जरी ते हो नाही वॉट एव्हर इट इज काही, बट असं नको म्हणू का ते वेस्ट ऑफ टाइम गेलं. इट वॉज नॉट. या यू लर्न समथिंग रिअली गुड थिंग. सो यस. सो आता तेवढंच, फारसं तर काय आहे नाही. या मी रोज सकाळ उठल्यापासूनच प्रीमियरच्या समोरच उभा आहे आणि काम करून राहिलोय. सो इट वॉज या आज माझ्या डोक्यामध्ये एक थॉट आला. या आणि तो थॉट असा माझ्या डोक्यामध्ये येऊन आय वॉज रिअली फ्रायटन म्हणजे भेणे. ओके. सो आय वॉज रिअली स्केअरी. या भिवून भिवून गेलो होतो. म्हणजे म्हणजे की आता नागपूरचा व्हिडिओ बनला. ओके, हा नागपूरचा व्हिडिओ बनल्यानंतर मग या व्हॉट म्हणजे या जस्ट लाईक दॅट की आता कोरोना सगळं काही खतम झालंय. या म्हणजे खतम वगैरे नाही झालाय, बट इट वॉज लाईक दॅट की सगळं काही सुरू झालंय. या आता अशा परिस्थितीमध्ये तू किती वेळ घरी राहणार आहे? नाही ना, आता तुला केव्हा ना केव्हा तरी स्टेप घ्यायचाच होता आणि ही ती वेळ आली आहे. येस, आय एम सेइंग इज दॅट की हार्डली हा नोव्हेंबर महिना वगैरे चलो ठीक आहे, बट डिसेंबर महिन्यामध्ये तुला ते निघावंच लागेल, कारण आता तुझ्यापाशी चॉईस नाही. आणि कसं आहे की तू जेवढा जसं डिले करशील तेवढा आहे. आय नो थोडंसं कठीण आहे वगैरे म्हणजे नवीन स्टेप्स घेण्यामध्ये, बट यू हॅव टू डू इट. यस. सो आता तुला काही ना काहीतरी करायचं असेल तर तुला घराच्या बाहेर निघावंच लागेल. येस. सो येस. आणि असं खूप काही कठीण नको समजू रे. या ऍक्च्युली आपण खूप जास्त काम केलं आहे, खूप एक्सपिरियन्स पण झालो आहे, आपल्याला व्हिडिओ फोटोज वगैरे सगळं काही करता येते. आता आपण असं नाही की असं नाही म्हणू शकत की आपण काहीच काम नाही केलं. डेफिनेटली खूप काही काम केलं आहे. ओके. आणि आपण दाखवू पण शकतो, आपल्यापाशी पोर्टफोलिओ पण आहे, इव्हन 1-2 जणांचे मेल पण आले आपल्याला. सो व्हाय आर यू सो स्केरी अबाउट दिस थिंग? तू आता भिवून काऊन राहिलाय? भिवून यासाठी राहिलोय कारण मला घराच्या बाहेर निघायचं आहे आणि मला पाशी अजूनपर्यंत अशी आयडिया नाही की व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपनिंग टू मी. या म्हणजे होणार काय माझ्यासोबत. विल लिसन. डेस्टिनी पुट यू इन दिस पोझिशन, म्हणजे तुला डेस्टिनीने तुला ह्या पोझिशनवर पुट केला. ऍक्च्युअली तुला काय करायचं आहे हे तुला अगोदरपासून माहित होतं. आता अशा वेळेस तुला थोडं ऍक्शन घ्यायची गरज आहे. येस, इट इज काइंड ऑफ थिंक लाईक दॅट की नवीन गोष्ट तुमच्या लाईफमध्ये होते ना, तर तेव्हा तुम्ही नाही का खूप जास्त भीती आणि खूप जास्त एक्साइटमेंट दोन्ही गोष्टी तुमच्या याच्यामध्ये असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण हेच नाही का तुम्हाला बेटर फ्युचरकडे सक्सेस नेते. म्हणजे जस्ट लाईक दॅट की जेव्हा मला नाही का
जॉब म्हणजे कसं आहे की माझी टेस्ट होणार होती. ओके. इथे याच्यामध्ये जॉबसाठी ॲक्चुअली 2 वर्ष अगोदर अ, मला पा हे नाही का पी-एम-आय इथे नाही का माझी टेस्ट होणार होती. ओके. तर मी खूप जास्त प्रॅक्टिस केली होती. खूप जास्त प्रॅक्टिस केली होती अगोदर म्हणजे गेल्या 8 महिन्यापासून मी कंटिन्यू प्रॅक्टिस करत होतो AutoCADवर वगैरे. ओके. त्या दिवशी माझी टेस्ट होणार होती आणि टेस्टच्या दिवशी मला ते टेस्ट डिसाईड करणार होतं की मला जॉब लागणार आहे की नाही लागणार आहे. ओके. त्यावेळेस त्या टेस्टच्या दिवशी मी बहुत जास्त एक्साइटेड होतो आणि बहुत जास्त भिवून पण राहिलो होतो. एक्साइटेड याच्यासाठी कारण बिकॉज ऑफ दॅट की AutoCADवर खूप जास्त काम केलं होतं आणि आता मला बस इथे जाऊन नेल करायचं होतं. म्हणजे जस्ट लाइक बॅम पूर्ण खतम करायचं होतं. येस. आणि डर याच्यासाठी होता की चला टेस्ट कठीण नाही आली पाहिजे बा, आपण करू तर शकलो बा वगैरे यासाठी. सो इट वॉज लाईक दॅट ह्या दोन्ही गोष्टी असणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. इव्हन मला नाही का जेव्हा इंटरव्ह्यूसाठी बोलवलं गेलं होतं तेव्हा पण माझी खूप जास्त म्हणजे तेव्हा पण मी खूप जास्त एक्सायटेड होतो आणि तेव्हा पण मी खूप जास्त फ्रायटन पण फील करून राहिलो होतो. धिस थिंग इज हॅपन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात. ते याला अशी खूप जास्त काळजी करायची गरज नाहीये. या अँड धिस थिंग हॅपन्स टू एव्हरीवन आणि कसं आहे की काही ना काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी या सगळ्या गोष्टी होतात. लेट इट बी हॅपन टू यू. ह्या सगळ्या गोष्टी होणं खूप जास्त इम्पॉर्टंट पण आहे. कारण कसं आहे की यामुळेच नाही का आपण एक बिकम बेटर फ्युचरच्या मार्गाने लागतो आणि मला असं वाटते की ह्या साऱ्या गोष्टी होणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. सो लेट मी डू दॅट थिंग. ओके. सो येस. सो आणि भिवू नको कारण लोक काही पण म्हणतील कारण खूप सारे लोक खूप काही म्हणतात कारण तुला स्वतःवर विश्वास आहे, तू कोण आहे. ओके. आणि या गोष्टीसाठी आपण इथपर्यंत आलो आहे. ओके. कारण मी हे जे करून राहिले याचं काही ना काहीतरी रिझन आहे. हे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून राहिले याचं काही ना काहीतरी रिझन आहे. माझ्या डोक्यामध्ये एवढे काही थॉट्स होत आहे आयुष्यामध्ये अजून खूप मोठे मोठे कामं करायचं आहे. याच्यासाठी हे माझ्या डोक्यामध्ये काय येऊन राहिले व्हाय इट्स जस्ट लाईक दॅट की यू आर शोजन वन. म्हणजे शायद मला असं वाटते की मी निवडलो गेलो आहे या गोष्टीसाठी. आता युजली मी हे गोष्ट सांगत नाही मला काय करायचं युजली म्हणजे कसं आहे की मला फिल्म मेकिंग तर करायचं आहे. येस. बट आफ्टर दॅट त्याच्यानंतर पण मला खूप काही अशा काही गोष्टी करायच्या आहे. सो आय डोंट नो इट्स काइंड ऑफ लाईक दॅट की स्वतःवर विश्वास आहे आणि मी अजून नाही ठरवून म्हणू शकत की समोर माझ्यासोबत चांगलंच होईल का वाईट होईल. आय एम जस्ट डुईंग माय बेस्ट. येस. जे काही येईल त्या साऱ्या गोष्टीला मी फेस करेल आणि इट वॉज दॅट थिंग. सो आतापर्यंत एवढंच. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2090 राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.